तर कसं आहात मित्रांनो, आणि कालच झाली आपली ला लिगाची मॅच बार्सिलोना वर्सेस गिरोना. आणि या मॅचमध्ये काय झालं की साहजिकच तुम्हाला माहिती आहे की आता बार्सिलोनाचे प्लेयर अवेलेबल नाहीत, रफिनिया वगैरे. आणि त्यांनी जी फॉर्मेशन खेळवली होती कालच्या मॅचमध्ये बार्सिलोना, ती होती 4-3-3. आणि गिरोनाने आपली फॉर्मेशन खेळवली होती 4-2-3-1. ह्या फॉर्मेशनमध्ये दोन्ही टीम खेळत होत्या. फर्स्ट हाफमध्ये बार्सिलोनाचा परफॉर्मन्स असा काही खास वाटला नाही आणि त्यांनी चान्सेस पण एवढे जास्त क्रिएट केले नाहीत. फक्त लमिन यमालला जो चान्स मिळाला होता फर्स्ट हाफच्या एंडला, जे रिमेनिंग एक्स्ट्रा टाइम लावले होते त्यामध्ये, आणि ती पेनल्टी मिळाली होती त्यांना लीड घेण्यासाठी, परंतु लमिन यमालने बारला मारून ती पेनल्टी मिस केली. आणि याचाच कुठेतरी फायदा नेक्स्ट हाफमध्ये गिरोनाने उठवला. आणि त्यानंतर सुद्धा देखील कुंडेच्या पासवर कुबारेसीने मस्त असा जो हेडर मारला आणि गोल नोंदवला. परंतु त्यानंतर जी गिरोनाने एक काउंटर करून जो गोल मारला आणि बरोबरी साधली, आणि त्यानंतर बार्सिलोनाला काही चान्सेस मिळत नाही, ते फक्त डिफेंडच करत होते. आणि त्यानंतर मॅच संपायला 7-8 मिनिटं बाकी असताना अजून एक गोल पडला गिरोनाकडून बार्सिलोनाला, आणि 2-1ने गिरोनाने ही मॅच बार्सिलोना हरवून जिंकली. शेवटच्या मिनिटामध्ये लमिन यमालने चान्सेस बनवायचा प्रयत्न केला असताना जे रोक्का या प्लेयरने गिरोनाच्या त्याला टॅकल केले, आणि खूप असा असा हा टॅकल होता. त्यामुळे रेफरीने त्याला एक रेड कार्ड दिले गिरोनाच्या प्लेयरला, आणि त्यामुळे थोडा वादविवाद झाला दोन्ही टीमांमध्ये. परंतु अशा पद्धतीने हराम टॅक्टिक्स वापरून गिरोनाने आपली मॅच जिंकली. परंतु तुम्ही जर ला लिगाचा टेबल पाहिला तर बार्सिलोना फर्स्ट पोझिशनला होती. ऑब्व्हियसली मॅच हारल्यानंतर त्या सेकंड पोझिशनला आले आहेत, आणि ही गिरोना जी टीम आहे ती 12व्या नंबरला आहे आता सध्या पायदानावर. म्हणजे ते कुठे, म्हणजे हा फरक कुठे काढायचा, म्हणजे काय झालंय की हे सर्कस झाले एक ला लिगा. कधी मद्रिद एक मॅच जिंकते, कधी बार्सिलोना एक मॅच जिंकते, कधी मद्रिद एक मॅच हरते, कधी बार्सिलोना एक मॅच हरते. म्हणजे इथे कॉम्पिटिशन आपण यावर्षी ला लिगामध्ये पाहतच नाही की दोन्ही पण टीमा साहजिकच सेम टू सेम परफॉर्मन्स करत आहेत. आणि आता रिअल मद्रिदला चांगली संधी आहे की 1-2 मॅचेस येणाऱ्या जिंकून कंटिन्यू की लीड आपले ते 6 पॉईंट करू शकतात. परंतु आपण पाहूया की आता येणाऱ्या मॅचेसमध्ये रिअल मद्रिद आपली परफॉर्मन्स कशी दाखवते. परंतु बार्सिलोनाच्या ज्या इंजुरी आहेत, लाईक रफिनिया आणि पेड्रीची, त्या दोन प्लेयर जर बार्सिलोनामध्ये पुन्हा नेक्स्ट हाफमध्ये ला लिगासाठी उपलब्ध झाले तर ते चांगली कामगिरी करू शकतात. परंतु मोठ्या मॅचेसमध्ये लमिन यमालचा परफॉर्मन्स हा पाठीमागच्या मंथपासून एकदम खराब झालेला आहे, आणि त्यामुळे बार्सिलोनाला त्याचा मोठा तोटा होत आहे. आणि त्याच्याचमुळे त्यांना ते पॉईंट ड्रॉप्स करत आहे. तुम्ही युसीएलची मॅच जर पाहिली असेल तर त्यामध्ये पण एवढा खास असा काही बार्सिलोनाचा परफॉर्मन्स नव्हता. आणि फॅन्सना ही गोष्ट समजून घ्यावी लागेल की येणाऱ्या अपकमिंग डेजमध्ये जर रफिनिया आणि पेड्री हे अवेलेबल झाले तर त्यांचा परफॉर्मन्स सुधारू शकतो. परंतु गार्सिया हा गोलकीपर नवीन त्यांनी पाठीमागच्या मंथमध्ये साईन केला, परंतु त्याचा परफॉर्मन्स एवढा काही खास दिसला नाही. पहिल्या मॅचमध्ये त्याने चांगला परफॉर्मन्स दाखवला, त्यानंतर त्याच्याकडून छोट्या चुका ह्या अजून होत आहेत, त्याच्यावर त्यांना सुधारणा करावी लागेल. तसेच येणाऱ्या मॅचमध्ये आपण पाहू की गार्सियाचा परफॉर्मन्स कसा काय होणार आहे ते. आणि कालच्या मॅचमध्ये आपण बघितलं तर ज्या डिफेन्समध्ये जेरार्ड मार्टिन, कुंडे आणि असे जे जे युवा खेळाडू आहेत तेच खेळत होते, त्यामुळे त्याचा फायदा गिरोनाने उचलला, कारण की त्यांना अशा मोठ्या मॅचेस खेळण्याचा खूप असा मोठा अनुभव व एक्सपिरियन्स नाही. त्यामुळे ते छोट्या चुका अशा करून बसतात, त्यामुळेच बार्सिलोना त्याचा तोटा झाला. आणि ला लिगामध्ये पण आता आपण पाहू शकतो असे चुरशीचे असे सामने होणार आहेत येणाऱ्या काळात. आणि पाहूया की आता कोण जिंकते. जर तुम्हाला आपले हे विश्लेषण मॅच अनालिसिस ला लिगाचे असू द्या, EPLचे असू द्या, बुंदेसलिगाचे असू द्या, ते आवडत असेल तर आपल्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. एक मराठी मुलगा आपल्यासाठी एवढं करतो आहे. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि आपल्या मित्रांना शेअर करा. जे बार्सिलोना फॅन आहेत, रिअल मद्रिद फॅन आहेत, त्यांना शेअर करा ही लिंक, आणि त्यांना पण पाहू द्या मॅच अनालिसिस. आणि अशाच नवीन न्यूजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद. जय शिवराय, जय महाराष्ट्र.